महाराष्ट्रात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र खोटे कागद डॉक्युमेंटच्या आधारावर देण्याचं खूप मोठं कटकारस्थान देवेंद्र फडणवीस सरकारने उघडकीस आणलं आहे. गेल्या काही महिन्यात 3 लाख असे फर्जी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे आणि त्याचा भाग म्हणून एक असं लक्षात आलं की काही ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जो पासवर्ड असतो हॅक करण्यात आला. ती एक मोठी टोळी आहे जी सध्या उत्तर भारत बिहार मधून ऑपरेट करते. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. 11 लोकांची अटक झालेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातले अनेक गावांचे टर्मिनल हॅक केले आहे. आतापर्यंत 7 गावाचा FIR झालेले आहेत आणि 67,000 असे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. आज सांगली जिल्ह्यात 2 गावाची मी भेट घेत आहे. अधिकाऱ्यांची चर्चा करतोय. माझ्या मनातले चर्चा चालूच होते. याच्या संबंधी वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी ऑडिट स्पेशल इन्स्पेक्शन ऑडिट सुरू केलं आहे. एका बाजूला तहसीलदार निबंधक यांनी दिलेले खोटे जन्म प्रमाणपत्र आणि दुसऱ्या बाजूला असं सिस्टम हॅक झालेली आहे. त्या दोन्हीवर करेक्शन सुरू आहे. स्पेसिफिक उरणेश्वरपूर्ण आटपाडीमध्ये तुम्हाला काय